जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदारसंघ संपूर्ण राज्याच्या दृष्टीने चर्चेचा आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर भाऊ विरुद्ध बहीण, शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि दुसरीकडे राष्ट्रवादीत बंडखोरी तर भाजपमध्ये देखील बंडखोरी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि अशाच या चौरंगी लढतीनंतर आता त्याच ठिकाणी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने देखील एक आव्हान उभं केल्याचं पाहायला मिळतंय। नाना प्रताप हरी पाटील हे त्यांचे उमेदवार आहेत आणि त्यांनी देखील या लढतीमध्ये एक आव्हान उभं केलेलं आहे। स्वतः प्रताप नाना हरी पाटील आपल्यासोबत आहेत। नाना, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय आहे? पहिल्यांदा पक्ष हा या ठिकाणी आपला आहे आणि तुमची पहिली उमेदवारी आहे। या अंतर्गत पक्षांच्या भानगडीमुळे राजे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष निर्माण केलेला आहे आणि रयतेचे राज्य करण्याचा त्यांचा विचार आहे। त्याच्यामुळे त्यांनी पक्ष निर्माण केला आहे। मी त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला तिकीट दिलेलं आहे आणि मी त्याच्यात उमेदवारी करतो आहे। मला चांगले प्रतिसाद मिळत आहे। कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही निवडणूक लढवत आहे? कारण समोरचं जर आपण बघितलं, मोठे पक्ष आहेत, मोठे उमेदवार आहेत, ते वेगवेगळे दावे करतायत, तुम्ही त्यापुढे कोणते मुद्दे घेऊन जात आहे? मी शेती, मतदारसंघात शेती महत्त्वाचा विषय आहे आणि सिंचन आहे, आरोग्य आहे, बेरोजगारी आहे, महिलांचे प्रश्न आहेत, असे बरेच प्रश्न मतदारसंघात प्रलंबित आहेत। ते पूर्ण करण्याच्या विचाराने मी उमेदवारी करतो आहे। समोर मात्र मोठे दिग्गज उमेदवार आहेत, त्यांचं आव्हान वाटतंय तुम्हाला? आव्हान तर आहे, दिग्गज आहेत, पण उमेदवारी आपलं लोकशाही राज्य असल्यामुळे लोकशाहीला याच्यावर चालत नाही। मतदारांच्या मतावरच लोकशाही चालते। आतापर्यंतच्या इतिहासात पाहिले असतील बरेच निर्णय उलटे सुलटे होतात। नानासाहेब, या ठिकाणी एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेना विरुद्ध शिवसेना, भाजप विरुद्ध भाजप, या सगळ्यामध्ये मतविभागणी होईल, त्याचा फायदा तुम्हाला होईल? हो, 4 जण उमेदवार उभे आहेत ते, त्याच्यामुळे त्यांच्या अंतर्गत मतविभागणी होईल, त्याचा फायदा मला होईल। आणि ते लोकांना भूल बनवण्याकरता त्यांनी ते अंतर्गत बांधणी केली आहे। ते नंतर जेव्हा ते इलेक्शन झालं की ते एकाच ठिकाणी बसतील, रात्रीतून एक पक्ष जोडून घेतील। कोण आहेत ते असे की जे एकत्र येतील रात्रीतून असं वाटतं? आता तो समोर उमेदवार आहेत ते तुम्हाला माहीतच आहेत। नाव नाही सांगता येणार का? काय नाव सांगायचं, लोकांना माहीत आहे, सर्व लोकांच्या मनात आहे ते। नाना, दुसरा एक प्रश्न असा आहे की तुम्ही अनेक वर्ष राष्ट्रवादीत काम केलं, शिवसेनेमध्ये काम केलं, अचानक असं काय घडलं की या दोघी पक्षांना तुम्ही जय महाराष्ट्र केला आणि आपला या महाराजांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षामध्ये तुम्ही दाखल? आता तुम्ही 2-3 वर्ष 5 वर्षापासून या पंचवार्षिकमध्ये पाहिलं तुम्ही, कुठे त्यांची तडजोडी होऊन गेल्या, त्या काही मला पटल्या नाही, म्हणून मी या नवीन पक्षात प्रवेश केला। तडजोडीचं राजकारण पटलं नाही पटलं, ते कुठेही चालले जातात। कुठे काय नक्की तुम्हाला आवडलं नाही? कुठली तडजोड आवडली नाही? कोणतीच तडजोड आवडली नाही त्यांची। सुरतची आवडली नाही, गुवाहाटीची आवडली नाही, इथल्या बी आवडल्या नाही। सुरत पण आवडली नाही, पण भाऊ विरुद्ध बहीण हे काय? ते सुद्धा आहे ना, ते असंच चालू राजकारण। ते तुम्हाला असं वाटतं एक आहे सगळं? एक होईल, ते नंतर होऊ शकतं कुठलेही। आता महाराष्ट्रात तुम्हाला चांगला अनुभव आहे, 2-2.5 वर्षापूर्वी कुठे तडजोड होऊ शकते, तशी ही सुद्धा नंतर होऊ शकते। तुम्ही आता एक शब्द वापरला, सुरत गुवाहाटीची तडजोड आपल्याला आवडली नाही। तुम्ही काही प्रयत्न केला होता त्या सुरत गुवाहाटीसाठी? काही नाही, मी नुसती गंमत पाहतो, काहीच केलं नाही। तुम्ही फक्त गंमत बघितली आणि बाजूला होऊन गेला? हो, थांबून गेलो मग, कुठे त्यानंतर काही आपण भाग घेतला नाही कुठे। त्यांनी काही बोलवलं नाही तुम्हाला मध्ये कुठे? नाही, ते काय ते एकटे करून घेतात, ते एकटे निर्णय घेऊन घेतात, ते कोणाला विचारलं नाही। परत आल्यावर रामराम घातला फक्त। बरं, आल्यावरती रामराम केला म्हणून तुम्ही रामराम करून टाकला? हो। आपण नानासाहेब, या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा विकास झाल्याचा दावा केला जातो आहे, तुम्हाला वाटतं या पाचोरा भडगाव मतदारसंघात विकास झाला? हे बघा, आता 70-75 वर्षापासून तर विकास होतोच आहे भारताचा, महाराष्ट्राचा बी होतोय, मतदारसंघाचा बी होतोय। आता आकडे फुगले आहेत, फक्त विकास तसाच आहे, काही जास्त फरक पडलेला नाही। विजयाचा किती विश्वास आहे? विजयाचा 100% विश्वास आहे मला, कारण ग्रामीण भागात मी फिरतोय ना, तर लोक मला परिवर्तनाचं सांगतायत। महाराजांचं स्वप्न आहे रयतेचं राज्य व्हावं, रयतेचं राज्य येईल पुन्हा? हो, येऊ शकतं। लोकांचा विश्वास आहे लोकशाहीवर। लोकांचा लोकशाहीवर विश्वास आहे तुम्ही म्हणता, पण जे काही राजकारणी आपण बघतोय सध्याच्या काळामध्ये, फूटतूट तुम्हीच म्हटलं की भ्रष्टाचार ऐकायला मिळतोय, नैतिकता घसरल्याचं पाहायला मिळतंय, कुठे काही शब्दांची घसरण होताना पाहायला मिळते। अशामध्ये रयतेचं राज्य आणणं सोपं आहे असं वाटतंय तुम्हाला? थोडं कठीण आहे, कोणतं बी काम कठीण राहतं, पण ते होऊ शकतं, प्रयत्न केल्याने होऊ शकतं। बदल घडेल असं वाटतंय? बदल तर घडेलच। विजय किती 100% मिळेल? 100% मिळेल। तर हे होते नाना
प्रताप हरी पाटील त्यांनी म्हटलं की 100% आपला विजय होईल, रयतेचं राज्य येईल असा त्यांना विश्वास आहे. त्यांच्या कन्या देखील या सगळ्याच्या संदर्भात त्यांच्या पाठीला किंवा खांद्याला खांदा लावून लढताना आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी किशोरप्पांची मुलगी आहे तीसुद्धा लढते, वैशालीताईंची मुलगी आहे तीसुद्धा लढते आणि नानांची कन्या पूनम ही सुद्धा त्यांच्यासोबत काम करताना आपल्याला पाहायला मिळते. या तिघी कन्यांशी आपण संवाद साधलेला आहे. स्वतः पूनमसुद्धा आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगा? नमस्कार. नानांचा हा जो काही प्रवास आहे स्वराज्य पक्षाचा, यामध्ये पहिल्यांदा नानांची उमेदवारी आहे. तुम्ही त्यांच्या वतीने सामोरं जाताय, जनतेला कसा प्रतिसाद मिळतोय? नक्कीच नानासाहेबांनी आता पहिल्यांदाच महाराष्ट्र स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश करून त्याची अधिकृत उमेदवार झालेली आहेत पाचोरा भडगाव मतदारसंघातून. आणि जेव्हा आपण तळागाळात ग्रामीण भागात फिरतोय, पाचोरा भडगाव आणि भडगाव आणि पाचोरा शहरात फिरतोय, तेव्हा नक्कीच नानासाहेबांना चांगला पाठिंबा मिळतोय, उदंड प्रतिसाद मिळतोय. कारण लोकांना 2 वर्षापासून जे आघाडीचं असो की युतीचं असो ते राजकारण, सगळं ते गलिच्छ राजकारण त्यांना नको आहे. त्यांना काहीतरी रयतेचं राज्य पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणारा माणूस पाहिजे त्यांना. त्यामुळे नानासाहेबांना चांगला प्रतिसाद मिळतो. लोकसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर महिलांचं योगदान खूप महत्त्वाचं होतं. महिलांचं मतदान हे निर्णायक ठरलं आणि सरकार आलं. यावेळेला सुद्धा जे विद्यमान सरकार आहे ते लाडकी बहीण पुढे करता आहे. लाडक्या बहिणींचा त्यांच्यावरती विश्वास आहे असं सांगताय आणि पुन्हा सरकार येईल असा दावा केला जातोय. तुम्ही कसं बघताय की त्यांचा हा जो काही दावा आहे लाडक्या बहिणी साथ देतील आणि पुन्हा आपण सत्तेत येऊ? नक्कीच लोकसभेला महिलांचा भरपूर पाठिंबा होता आणि महिलांनी राहिलाच पाहिजे. 50% महिलांना आरक्षण दिलंय. महिलांनी आपला अधिकार हा लोकशाही आहे त्याच्यात बजावलाच पाहिजे, मतदान केलंच पाहिजे. माझं आपल्यातर्फे सगळं महिलांना आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने येऊन मतदान करावे, कारण आपला तो हक्क आहे. आणि लाडकी बहिणीचा प्रश्न उरला तर महिला आता खूप समजदार आहेत, हुशार आहेत. आपण समजतो तशानी महिला सुज्ञ, त्यांना माहिती लाडकी बहीणचे 1500 रुपये अकाउंटला टाकून त्यांना काही होत नाही. त्यांचे फोडणीचे भाव पाहिले, आपण तेलाचे भाव पाहिले, डाळीचे भाव पाहिले, तर दिवाळीमध्ये त्यांनी सगळे भाव पाहिले. कारण आम्ही चूल सांभाळतो, आम्हाला माहिती की भाव किती वाढलेले. त्यामुळे त्यांना हाताला काम पाहिजे, रोजगार पाहिजे, बचत गटामार्फत त्यांना स्वतःला काम पाहिजे, म्हणजे त्यांना सक्षम केलं पाहिजे. नुसते त्यांच्या अकाउंटला 1500 रुपये नको आहेत. त्यामुळे महिला नक्कीच यावेळेस एक वेगळा निर्णय घेतील. आपण जर शिवाजी महाराजांच्या काळातलं महिलांचं जर बघितलं तर महिला सुरक्षित होत्या. रयतेचं राज्य, जनतेचं राज्य म्हटलं जात होतं आणि त्या काळात एकाही महिलेच्या संदर्भामध्ये कुठे काही अत्याचार झाल्याची घटना घडली तर त्याला शिक्षा केली जात होती. सध्या मात्र असं होताना बघायला मिळत नाही आणि आपलं महाराजांचं स्वप्न आहे रयतेचं राज्य यावं. महिला किती सुरक्षित राहतील असं वाटतं या काळामध्ये? नाही, नक्कीच महिलांची सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी आहे. आणि आता आपण गेल्या काळात बघतोय की महिलांच्या सुरक्षितेचे फार प्रश्न उभे राहिलेले आहेत. येणारे रयतेचे राज्य जे महाराज छत्रपती संभाजीराजे आहेत, जे आपले शिवरायांचे 13वे वंशज आहे, त्यांनी रयतेचे राज्य म्हणजेच ते महिलांसाठी सुरक्षित राज्य पाहिजे. 18 पगड जाती आणि 12 बलुतदार यांना धरून चालणारे राज्य पाहिजे. म्हणून त्यांनी हे स्वराज्य पक्ष स्थापन केला आहे, जेणेकरून हे राज्य स्थापन व्हायला पाहिजे. आणि याच्यात नक्कीच महिलांची सुरक्षा हे सगळ्यात जास्त प्राधान्याने काम केलं जाईल. आणि खरं तर ही सर्वांची जबाबदारी प्रत्येकाची, त्यांनी महिलांना सुरक्षित ठेवलं पाहिजे. महिलांचा किती पाठिंबा मिळेल असं वाटतं या सगळं? नक्कीच मला तर महिलांचा 1001% पाठिंबा मिळेल. कारण मी जेथे जेथे जाते त्यांना सगळ्यांना माहिती आहे, एक स्वच्छ चारित्र्य माणूस, एक साधा माणूस, स्वतः शेतकरी माणूस. कारण एक शेतकरी कन्या, शेतकरी पुत्र असणं वेगळं. मी स्वतः शेतकरी कन्या आहे, पण मला जेवढं शेतीचे जाण आहे तेवढं एक शेतकरी उमेदवार, आपले उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील हे एक स्वतः शेती करणारे, सकाळ संध्याकाळ शेतीला जाणारे आहेत. तसेच एक स्वच्छ चारित्र्य आहे, समाजाप्रती काम करणारे आहेत. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी आपल्यामार्फत मी आवाहन करते, भडगाव पाचोऱ्यातील मतदारसंघातील अनुक्रमांक 5 नानासाहेब प्रताप हरी पाटील यांची निशाणी आहे 7 किरणांसह पेनाची नीप. आपण आपले बहुमोल मत यांना द्यावे ही नम्र विनंती. तर ह्या होत्या पूनम पाटील. त्यांनी असं म्हटलेलं की महिलांचं मत हे निर्णायक ठरेल आणि महिला आमच्या पक्षाला साथ देतील आणि पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेसाठी रयतेचं राज्य येईल असा दावा त्यांनी केलेला आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.